हे बाळा टाळ्या टाळ्या मुलांचं स्वागत होतं. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक मिनिट हे अक्षता पण टाकी बाळा एक मिनिट पण हा आता सगळ्या नुसते नांबोड नसतं ना मॅडम पुस्तक आणि काय करा सर हे इथंच वाटप द्या परत इथंच द्या भेटवस्तू हातात द्या पाहुण्यांच्या हस्ते द्या. जाऊ दे ना सगळ्यांना या 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 त्यांना मिळाले साहित्य या बाळांनो इकडे चला. हे घे तू म्हणजे मी तुम्हाला हे धर लाडू शेअर के मॅडम सर सर समोर द्या. समोर बघा 2026-27 आणि शनिवारी माजी विद्यार्थी अविनाश खर्चिकर हे भेटायला आले आणि भेट होत असताना त्यांनी एक प्रस्ताव मांडला. इथं नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे आणि शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टी सातारा शहर यांच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम आयोजित करायचा आहे. तर आजच्या शाळेला ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या आम्हाला सांगा, त्या आम्ही तुम्हाला देऊ. आता मुलांना खेळ खूप महत्वाचा आहे आणि खेळातून शिक्षण खेळत खेळत शिक्षण मिळालं तर तो आनंद वेगळाच असतो आहे की नाही. पण खेळत खेळत अभ्यास केला की अजून आनंद होतो. त्यामुळे मी अविनाश खर्चिकर यांना असे सांगितलं की आमच्या शाळेत पुढे बस पहिल्या दिवस आहे आपण आनंदाने मुलांचं स्वागत करत त्यांना दायित्व वाटतं ते दिवसात केले काय सांगणार आणि आपण माझे विद्यार्थी काय आनंद वाटतो ते विसरत. आज शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आणि हे जे लहान मुले आहेत त्यांचा शाळेतलाच पहिला दिवस आज म्हणजे जे शिक्षण चालू करतात ते एक दिवस. त्यामुळं आम्ही सर आता माझे पहिल्यापासून ओळखीचे आहेत कारण मी पहिले या शाळेत शिक्षिलोय. त्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. आज सर म्हणले की काहीतरी अशी वस्तू द्या की खाऊ तर सगळेच देतात की जेणेकरून खेळता खेळता मुलांचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली काल थोडं साहित्य घेऊन आज आम्ही यांचं स्वागत करतोय. त्या साहित्य घेऊन आणि शाळेला थोडे साहित्य आम्ही भेटवस्तू म्हणून देत आहे जेणेकरून मुलांकडून अभ्यास व्हावा, मुलांची बुद्धी वाढावी सगळे व्हावं म्हणून आम्ही ते करतोय. त्यासाठी आम्ही सर्व बापूसाहेब चिपळूणकर शाळेतील आमचे मुख्याध्यापक मस्के सर तसेच सर्व शिक्षक वर्ग यांचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे येऊन हा कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली. धन्यवाद. यावर आता इंग्लिश मीडियम बोलत जातो पालकांनी वाढलं कसं आहे आता तो शेवटी आपापल्या पालकांचा प्रश्न. पण माझं सर्वांना असं आव्हान आहे
की तुम्ही मराठी मीडियम इंग्लिश मीडियम बरोबर मराठी सुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे. कारण आपली व्यावहारिक भाषा आणि आपले सगळे व्यवहार हे मराठीतूनच होतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे इंग्लिशकडे तुम्ही इंग्लिश शिकवा, इंग्लिश शिकवण्याबद्दल काही नाही, पण त्याबरोबर मराठी हे सुद्धा मुलांना कंपल्सरी हे आलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही मराठी शाळेत मुलांना घाला हे माझं विनंती. सर आपण नसते सर आपण काय म्हणतो की माझी विद्यार्थ्यांनी शाळांना माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य मिळणं खूप अपेक्षित आहे. आमचे माजी विद्यार्थी अविनाश कृषीकर शाळे आणि मला आवाहन केलं की सर बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आपल्याला करायचं, त्यासाठी आमच्याकडून काही सहकार्य लाभेल पाहिजे का. तर मी त्यांना सांगितलं की बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असतं की त्या शैक्षणिक साहित्यातून मुलांचा व्यायाम होईल, मुलांचा अभ्यास होईल आणि मुलं शाळेमध्ये रमतील. शाळेमध्ये त्यांना आपलं घर वाटेल, आनंदाने मुलं शाळेमध्ये येतील. आणि खरोखरच कृषीकर सरांनी आणि त्यांचं संपूर्ण टीमनं आमच्या बालवाडी वर्गासाठी जे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे, हे शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर आहे आणि यातून आमची मुलं आनंदाने शिक्षण घेतील आणि ही भावी पिढी चांगल्या प्रकारे घडेल. यासाठी खूप खूप धन्यवाद त्या गोष्टींचं. आणि आमचे माजी विद्यार्थी अध्यक्ष अविनाश कृषीकर यांचे सुद्धा खूप खूप आभार.